पुण्याच्या बुधवार पेठेत असलेल्या भावे खंडोबा मंदिरात चंपाषष्ठीनिमित्त भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। भावेंचं हे मंदिर म्हाळसाकांत मंदिर म्हणून ओळखलं जातं। चंपाषष्ठी उत्सवानिमित्त गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती। विद्युत प्रकाश झोतही टाकण्यात आले होते। श्री खंडोबा, श्री इंद्रदेव आणि श्री विष्णुदेव यांच्या मूर्तींना पारंपरिक पोशाख, सोने, मोती, चांदीचे अलंकार घालण्यात आले होते। चंपाषष्ठीनिमित्त मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली। याशिवाय दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं होतं। हे मंदिर 1906 मध्ये स्थापन झालं आहे। पुण्यातल्या जुन्या खंडोबा मंदिरांपैकी एक असलेल्या या मंदिरातील मूर्ती काळ्या पाषाणामधली आहे। या मंदिराचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरात महादेवीची मूर्ती नाही, शिवाय खंडोबाची मूर्ती देखील वेगळी आहे। सदर मूर्ती द्विभुजा आहे। खंडोबाच्या एका बाजूला इंद्र तर दुसऱ्या बाजूला विष्णूची मूर्ती उभी आहे। खंडोबाने मणिमल्लांचा संहार केला त्यावेळी इंद्र व विष्णू त्यांच्यासोबत होते। खंडोबाची मूर्ती साधारण 1.5 ते 2 फूट उंचीची आहे। बाजूच्या दोन्ही मूर्ती पण साधारणपणे त्याच उंचीच्या आहेत। मूर्तीचे हात आणि पाय वेगळे करता येतात, त्यामुळे विविध वेशभूषा आणि दागिने सहज घालता येतात। खंडोबाने मणिमल्लाचा वध केला तो दिवस चंपाषष्ठीचा होता। त्यात रविवार आणि शततारका नक्षत्र, यामुळे या मंदिरातील चंपाषष्ठी उत्सवाची समाप्ती ही चंपाषष्ठीला न होता शततारका नक्षत्रानुसार पुढे 2 दिवसांनी होते। त्यामुळे येथील उत्सव हा 8। मी सुरेश चक्रनारायण भावे। आमचं देऊळ 1905 साली माझे पणजोबा विष्णू बळवंत भावे यांनी त्याची स्थापना केलेली आहे। आणि ह्या भागामध्ये त्यांना जो संचार होत होता त्या ह्याच्यात देवाने जसं त्यांना सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी मूर्ती घडवून घेतल्या आणि त्याची स्थापना केली। घोड्यासह, घोडा पण तसा त्याच एकाच वेळेला केलेला आहे। आणि त्याच्यानंतर त्यांचे माझे वडील ते सगळं हे बघत होते, पूजा अर्चा अमुक। आत्तापर्यंत आम्ही पूजा अर्चेला वगैरे माणूस बाहेरचा ठेवलेला नाही। त्यांच्या पश्चात मी करतो आता। आणि माझी मुलं पण दोघंही पूजा अर्चा वगैरे सगळं सांभाळतात। जे आहे त्यांनी सांगून दिलेली, घडी घालून दिलेली आहे त्याप्रमाणे आम्ही ती पुढे व्यवस्थित चालवण्याचा प्रयत्न करतो। जगताप, मी इथेच पुण्यातच राहते। मी दरवर्षी ह्या मंदिरात चंपाषष्ठीच्या दिवशी येते। इथली सजावट, दरवर्षी केली जाणारी दर्शनाची सोय सर्व छान आहे आणि खूप छान वाटतं। इथे येऊन आम्हाला सर्वांना खूप आनंद होतो। नमस्कार, मी सुनील प्रभाकर महाजन, अखिल भारतीय नाट्य परिषद कोथरूड शाखेचा अध्यक्ष आहे। दरवर्षी इथे चंपाषष्ठीनिमित्त खंडोबाचा मोठा महोत्सव इथे होत असतो। माझे मित्र अभिनेते सुबोध भावे आणि सुमित भावे हे दोघंही आमच्या परिवारातले आहेत। गेली अनेक वर्षे त्यांचं निमंत्रण या खंडोबानिमित्त येत असतं। दरवर्षी आम्ही या चंपाषष्ठीनिमित्त या यात्रेला आणि इथे आम्ही दर्शनाला येत असतो। महाराष्ट्रातले आमचे अनेक कलावंत, गायक या ठिकाणी सेवा रुजू करत असतात। महाराष्ट्रातले नाट्य, चित्रपट, साहित्य क्षेत्रातले कलावंत सगळे भगवंताच्या इकडे चंपाषष्ठीच्या निमित्त लीन होतात। या ठिकाणी आल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं आणि या चंपाषष्ठी खंडोबाची खूप मोठी परंपरा आहे।